मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा? आता मुलांचा अभ्यास घेण्यासाठी महत्वाचं काय आहे की मुलांना घरी म्हणजे जसं शाळेचा टाइम टेबल असतो तसाच एक घरचा टाइम टेबल बनवायला सांगायचं आणि तो टाइम टेबल त्यांनाच बनवायला सांगा. त्या टाइम टेबलमध्ये महत्वाचं काय आहे, ठरलेली वेळ हवी आहे अभ्यासाची. म्हणजे असं नकोय की परीक्षा आली म्हणून आपल्याला अभ्यास करायचे. रोजच्या रोज कमीत कमी अर्धा ते 1 तास अभ्यास करायचा, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर होमवर्क. म्हणजे होमवर्क सोडून तुम्हाला अर्धा ते 1 तास तुमच्या वाचनाला द्यायचे. जे शाळेत शिकवलंय ते घरी येऊन एकदा वाचायचे, परत एकदा रिवाईज झालं की परीक्षेच्या वेळेस तो लोड येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस मुलं अभ्यास करत असतील तेव्हा घरातलं वातावरण शांत असलं पाहिजे. असं नकोय की जितके डिस्ट्रॅक्शन्स असतील, म्हणजे जसं टीव्ही चालू असेल, आई स्वतःच फोन बघत असेल, तर मुलांचं लक्ष लागणार नाही. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला सुद्धा काहीतरी सॅक्रिफायसेस करावे लागतील. जर मुलगा अभ्यास करत असेल तर एवढं लक्ष ठेवा की घरातलं वातावरण शांत आहे, अभ्यासपूर्व वातावरण आहे. स्टुडियस वातावरण असलं तर खूप छान. मुलांना वाचनाची सवय लावा. रीडिंग हॅबिट म्हणजे कसं की रोज रात्री झोपताना अभ्यासाचा आपण अकॅडमिक्स तर करतोच आहे, पण जर झोपताना रोज अर्धा तास किंवा ऍटलिस्ट 4 पानं तरी कुठलीही छोटीशी स्टोरी वाचून जर मुलं झोपले तर मुलांसाठी ते उत्तम राहतं. ओके, आता ही सवय आपल्याला कधीपासून लावायची? जसं आपल्याला सर्वांना माहिती की 4थी-5वी पर्यंत मुलांचा पाया डेव्हलप होत असतो अभ्यासाचा. जर ही सवय आपण मुलांना प्रायमरीपासूनच लावली 4थी-5वी पर्यंतच, तर मुलांना पुढे जाऊन जड जात नाही. म्हणजे 9वी-10वी मध्ये जेव्हा सिलेबस खूप असतं, परीक्षेचा लोड वाढतो, त्यावेळेस जर मुलांना ही सवय आधीपासूनच असेल, रोजच्या रोज अर्धा ते 1 तास अभ्यास करायची सवय, रोज वाचनाची सवय असेल, तर मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होते आणि त्यांचं परफॉर्मन्स डेफिनेटली चांगलं होतं. थँक्यू.